Hello friends, good morning all of you. Myself Arjun Gaikwad from Sri Shivaji High School, Bodhegaon. Friends, today we are going to discuss the question paper of test number 2. So let's start friends. On your screen you can see the first question. Before that we will discuss about the question paper and its marks. It is bridge course test number 2. As you can see here, it is for 20 marks. Okay friends, see the first question. First question is for 2 marks. The question is, read the given passage carefully and writes its central idea in a sentence. या ठिकाणी तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे आणि याची तुम्हाला सेंट्रल आयडिया एकाच सेंटेन्समध्ये लिहायची आहे. आणि पॅराग्राफ असा आहे, मोटिवेशन इज द प्रोसेस दॅट इनिशिएट्स, गाइड्स and maintains goal-oriented behaviors. Motivation involves the biological, emotional, social and cognitive forces that activate behavior. In everyday uses, the term motivation is frequently used to describe why a person does something. या ठिकाणी मोटिवेशन या गोष्टीचं महत्त्व सांगितलेलं आहे की मोटिवेशनमुळे काय काय होऊ शकतं. हा जो पूर्ण पॅराग्राफ आहे, हा पॅराग्राफ आपण ॲक्टिव्हिटी सोडवताना ब्रिज कोर्समध्ये अभ्यासलेला आहे. मग या पूर्ण पॅराग्राफची सेंट्रल आयडिया आपण एका वाक्यात कशी लिहू शकतो बघा. इट इज रिटन इन दिस वे. या ठिकाणी मी एका सेंटेन्समध्ये याची सेंट्रल आयडिया लिहिलेली आहे. सी central idea, the passage informs about process of the motivation. So this is our first question. Now see second question. Read the given news and answer the following question. वेदर अपडेट क्लाउडी इंटरमिटंट. आता हे वेदर अपडेट आहे. अगोदर आपण पॅराग्राफ वाचूयात, मग यावरचे क्वेश्चन पाहूयात. द पॅराग्राफ इज, द नॅशनल कॅपिटल दिल्ली इज लाईकली to witness pre-monsoon showers on Friday. The India Meteorological Department IMD said, as per the IMD forecast, the conditions further advance of monsoons over Delhi may not happen at least till the next 5 days. Delhi would start receive the monsoon rains only by June 29 after a delay onset over Kerala. सो इट इज अगेन सेम पॅराग्राफ, सेम न्यूज फ्रॉम आवर ब्रिज कोर्स ॲक्टिव्हिटी. हा पॅराग्राफसुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. आता फक्त आपण क्वेश्चन बघूयात. या ठिकाणी पहिला क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट डज IMD स्टँड फॉर. देन व्हॉट इज द नॅशनल कॅपिटल दिल्ली लाईकली टू विटनेस प्री मान्सून शावर्स. व्हॉट विल नॉट हॅपन टिल द नेक्स्ट 5 days ॲज पर IMD फोरकास्ट. बघा, पहिला प्रश्न होता, व्हॉट डज IMD स्टँड फॉर. हे IMD या शब्दाचा अर्थ काय आहे. देन सेकंड क्वेश्चन, वेन इज द नॅशनल कॅपिटल दिल्ली लाईकली टू विटनेस प्री मान्सून शावर्स. दिल्लीला प्री मान्सून शावर कधी होणार आहे. अँड द थर्ड क्वेश्चन, व्हॉट विल नॉट हॅपन टिल द नेक्स्ट 5 days ॲज पर IMD फोरकास्ट. व्हॉट विल नॉट हॅपन टिल द नेक्स्ट 5 days ॲज पर IMD फोरकास्ट. पुढील 5 दिवसामध्ये दिल्लीमध्ये काय होणार नाही, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. सो फ्रेंड्स, आन्सर्स आर लाईक दिस. नंबर 1, IMD स्टँड फॉर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. दिल्ली. सेकंड, दिल्ली लाईकली टू विटनेस प्री मान्सून शावर्स ऑन फ्रायडे. अँड द लास्ट, द कंडिशन्स फर्दर ॲडव्हान्स ऑफ मान्सून ओव्हर दिल्ली विल नॉट हॅपन विल नेक्स्ट 5 days. या ठिकाणी 5 days स्क्रीनमध्ये फक्त डे झालेलं आहे बघा. नाव नेक्स्ट क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड फॉर 7 marks. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द फॉलोविंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. या ठिकाणी तुम्हाला अर्धवट शब्द दिलेले आहेत, इनकम्प्लीट शब्द दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट लेटर यूज करून ॲप्रोप्रिएट वर्ड तयार करायचा आहे आणि हा 1 गुणासाठी क्वेश्चन आहे. सो आन्सर इज लाईक दिस. सी द फर्स्ट वर्ड, दिस वर्ड फनी. हिअर आय पुट यन इन रेड कलरमध्ये मी हा
एन टाकलेला आहे, मीन्स हा शब्द तयार झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल फनी, FUNNY. आणि दुसऱ्या वर्डमध्ये एम यूज केल्याने क्रम हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. आता वर्ड चेन म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीत आहे. जो तुम्हाला शब्द दिला जातो त्या शब्दातलं शेवटचं जे लेटर असतं त्या लेटरने स्टार्ट होणारा एक शब्द आपल्याला लिहायचा असतो आणि त्याच्या पुढचीही तसेच त्याचप्रमाणे कृती करावी लागते. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या, येथे जे शब्द आपण लिहिणार आहोत ते सगळे फक्त नाऊनच आले पाहिजेत अशी अट या ठिकाणी घातलेली आहे. मग ही वर्डचे कशी होऊ शकते बघा. फ्रॉम एल आय हॅव टेक द वर्ड लाईट, LIGHT. फ्रॉम टी टायगर, फ्रॉम आर रोड अँड फ्रॉम DOG डॉग. अशा पद्धतीने आपल्याला वर्ड चेन लिहायची आहे. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट क्वेश्चन. सी ॲक्टिव्हिटी राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. या ठिकाणी तुम्हाला मिडलला शब्द दिलेला आहे ट्री आणि ट्रीशी संबंधित ट्रीशी रिलेटेड शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. मात्र तुम्हाला अजून एक अट घातलेली आहे. तुम्हाला एक शब्द इथे दिलेला आहे बघा उत्तर म्हणून, तो आहे टॉल. हा टॉल शब्द या ठिकाणी ट्रीचा ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला जेवढे इथे रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत ते ॲडजेक्टिव्हच आले पाहिजेत. मग हे आपण कोणकोणते रिलेटेड घेऊ, मग या ठिकाणी आपण कोणकोणते रिलेटेड वर्ड्स घेऊ शकतो चला बघूयात. या ठिकाणी तुम्ही बिग, स्मॉल, अट्रॅक्टिव्ह, ग्रीन हे शब्द लिहू शकता. याशिवाय तुम्हाला दुसरे काही ॲडजेक्टिव्ह येत असतील तर ते पण तुम्ही इथे लिहू शकता. मात्र ते ट्रीशी संबंधित असले पाहिजेत आणि ॲडजेक्टिव्ह असले पाहिजेत. नाव नेक्स्ट क्वेश्चन. राईट द मिनिंग ऑफ द वर्ड्स गिव्हन बिलो. या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द दिलेले आहेत, डिस्प्यूट आणि ॲरोमॅटिक. दोन्ही शब्दाचा अर्थ तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. यू हॅव टू राईट द वर्ड्स मिनिंग इन इंग्लिश. आता पहिला जो शब्द आहे डिस्प्यूट, याचा अर्थ काय होऊ शकतो तर डिसॲग्रीमेंट ऑर आर्ग्युमेंट बिटवीन टू पीपल, ग्रुप ऑर कंट्रीज. येथे ऑर आणि कंट्रीजमध्ये स्पेस द्यायचं राहिलं आहे. दोन देशामधील डिसॲग्रीमेंट, वाद किंवा दोन माणसामधला किंवा ग्रुपमधला वाद असा अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. त्यानंतर सेकंड शब्द होता ॲरोमॅटिक. याचा मिनिंग काय होऊ शकतं हॅविंग अ प्लेझंट अँड डिस्टिंक्टिव्ह स्मेल. सो इट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड. नाव ई ॲक्टिव्हिटीज मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू टेक केअर ऑफ. तुम्हाला स्वतःहून या ठिकाणी एक वाक्य तयार करायचं आहे ज्या वाक्यामध्ये ही फ्रेज तुम्हाला यूज करायची आहे आणि ही फ्रेज आहे टू टेक केअर ऑफ. मग यापासून तुम्ही कसं वाक्य तयार करू शकता. सी द सेंटेन्स. इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू टेक केअर ऑफ माय पॅरेंट्स. ओके, सो सी द नेक्स्ट क्वेश्चन. Question number 3A. Read the following sentences and do as directed. Identify an exclamatory sentence from the following and write. या ठिकाणी दोन सेंटेन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या सेंटेन्सचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचे आहेत आणि ओळखायचे आहेत. ही ॲक्टिव्हिटी आपण ब्रिज कोर्समध्ये पाहिलेली आहे. बघा कशा पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करणार आहोत. या ठिकाणी दोन सेंटेन्स तुम्हाला दिलेले आहेत. वेअर आर यू गोईंग, इट इज अ क्वेश्चन. सो आपण या ठिकाणी उत्तर लिहू शकतो इट इज इंटरगेटिव्ह सेंटेन्स. अँड द सेकंड, वाव व्हॉट अ वंडरफुल थिंग इट इज अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सो व्हॉट यू राईट हिअर आन्सर the second answer exclamatory sentence. So next activity is based on homophones. आपण होमोफोन म्हणजे काय पाहिलं आहे. असे शब्द ज्यांचा उच्चार एकसारखा असतो मात्र त्यांचं स्पेलिंग आणि मिनिंग वेगळं असतं. आणि या ठिकाणी तुम्हाला होमोफोन्स दिलेले आहेत. तुम्हाला करेक्ट शब्द निवडून वाक्य परत लिहायचे आहेत. द फर्स्ट सेंटेन्स. आता पहिलं देअर हा जो शब्द आहे तो आपण प्लेससाठी वापरतो आणि देअर शक्यतो आपण माणसासाठी किंवा जी गोष्ट ज्यांची आहे हे दाखवण्यासाठी आपण देअर यूज करतो. सो वी कॅन यूज हिअर देअर THEIR. देअर पॅरेंट्स आर व्हेरी हार्ड वर्किंग. बिकॉज पॅरेंट्स आर नॉट प्लेस. THERE आपण प्लेससाठी वापरतो आणि
आणि THEIR आपण एखाद्या व्यक्तीच्या संबंधित वापरतो. द नेक्स्ट सेंटेन्स इज नाव अगेन 2 वर्ड्स हिअर. वेस्ट. वेस्ट म्हणजे WAST, वेस्ट म्हणजे वाया घालवणे, आणि WAIST वेस्ट म्हणजे कंबर. आता या ठिकाणी आपल्याला कोणता शब्द घ्यायचा आहे, कोणत्या अर्थाचा शब्द आपल्याला येथे आवश्यक आहे, वेळ वाया घालवणे. सो व्हॉट यू राईट, आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाईम, WASTE. ओके फ्रेंड्स, सो द लास्ट ॲक्टिव्हिटी it is based on letter, especially the formal letter. The instructions are given here. आता तुम्ही इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे बघा. क्वेश्चन बघूयात आपण अगोदर. इमॅजिन दॅट यू आर संस्कार सृष्टी D नारायणकर 1/742 वर्धमान चौक सांगली. या पत्रामध्ये तुमचा जो पत्ता असणार आहे तो या 2 नावापैकी एक असला पाहिजे. पत्ता जो दिलेला असतो तोच आपल्याला लिहायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे बघा. मेलोडियस लिटिल चॅम्प्स, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर यंग अँड बडिंग सिंगर्स. ऑडिशन्स आर नाउ ओपन फॉर द एज ग्रुप 12 to 16. व्हेन्यू म्हणजे ठिकाण भारत नाट्यगृह इचलकरंजी. डेट 15 जुलै 2021 to 30 जुलै 2021. फॉर मोर डिटेल्स राईट टू मिस्टर D प्रवीण, इनचार्ज सिंगर्स असोसिएशन इचलकरंजी. हे जे पत्र आहे ते कोणाला लिहायचं आहे बघा. राईट अ लेटर टू युअर स्कूल हेडमास्टर रिक्वेस्टिंग हिम टू गिव्ह यू परमिशन टू पार्टिसिपेट इन द इव्हेंट. यूज द पॉईंट्स गिवन इन द अबोव ॲडव्हर्टाइजमेंट. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. हा जो इव्हेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि यासाठी रिक्वेस्ट करणारं पत्र तुमच्या प्रिन्सिपल, तुमच्या मुख्याध्यापकांना उद्देशून तुम्हाला लिहायचं आहे. आणि वरती जे पॉईंट्स दिलेले आहेत हे पॉईंट्स तुम्ही यूज करायचे आहेत. So let's see how can you write this letter. At first you have to write your address here. See, Sanskar D Narayankar 1742 वर्धमान चौक सांगली 30 जुलै 2021. या ठिकाणी हा जो पत्ता आहे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेला तोच पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. दुसरा कोणताही पत्ता तुम्ही मनात लिहू नका किंवा तुमचाही पत्ता या ठिकाणी यूज करू नका. देन टू द प्रिन्सिपल. या ठिकाणी शाळेचं नाव तुम्ही कोणतंही घेऊ शकता, मात्र जे प्लेस असेल तेच प्लेस या ठिकाणी घ्या. म्हणजे सांगली, येथे सांगलीच आलं पाहिजे तुमच्या पत्त्यामध्ये, तेच घ्यायचं आहे. कारण तुम्ही सांगलीत राहताय असा ॲड्रेसवरती लिहिलेला आहे, म्हणून तुमची शाळासुद्धा सांगलीतच असणार आहे. देन सब्जेक्ट काय असेल बघा. रिक्वेस्ट फॉर परमिशन टू पार्टिसिपेट इन इव्हेंट. या इव्हेंटमध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला इथे मुख्याध्यापकांना विनंतीपत्र लिहायचं आहे. ॲप्लिकंट, या ठिकाणी तुमचं नाव येईल. संस्कार D नारायणकर, क्लास 10 डिव्हिजन B. नाव सी द नेक्स्ट. डिअर सर, विथ ड्यू रिस्पेक्ट्स आय एम रायटिंग टू रिस्पेक्ट यू टू प्लीज ग्रँट मी परमिशन टू पार्टिसिपेट इन इव्हेंट रिलेटेड टू सिंगिंग विच विल बी हेल्ड इन इचलकरंजी. शॉर्टमध्ये आपण येथे पहिला पॅराग्राफ संपवला आहे. सेकंड पॅराग्राफमध्ये थोडंसं विस्तृतमध्ये मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला तुमचं मत, तुमची रिक्वेस्ट येथे मांडायची आहे. I am a student from 10th class division B. Singing is my hobby as well as I want to do career in singing. Yesterday I came to know about one event which is about singing and which will help me in my future career. It is organized by Singers Association at Ichalkaranji. To participate and to give audition in this event, I need your permission. If you grant me permission, it will be very helpful for me and my career. You are earnestly requested to grant me permission to participate in event. I have great hopes from you. Thank you. Yours faithfully, संस्कार D नारायणकर. आता हे खूप सिंपल सेंटेन्सेस येथे दिलेले आहेत, त्यामुळे याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलेलाच असेल. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचं आहे. काळजीपूर्वक फॉर्मॅट बघा आणि त्या पद्धतीने लेटर लिहिण्याची प्रॅक्टिस करा. सो हिअर वी हॅव डिस्कस अबाउट द डेमो आन्सर शीट ऑफ सेकंड टेस्ट ऑफ ब्रिज कोर्स. या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲज युजल आपण ब्रिज कोर्समधील पुढची ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. सो थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.